मी नशीब नावाच्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. बोलता बोलता मी कुठेतरी म्हणू शकतो नशीब वगैरे दुर्दैव किंवा दुर्दैव असं काहीतरी म्हणू शकतो, पण मी नशीब नावाच्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. त्याचं कारण असं आहे की जन्मलो तेव्हापासून आपण जसं म्हणतो की एखादी व्यक्ती खूप लकी आहे, सुदैवी आहे, असं माझ्या संदर्भात काहीच नव्हतं. आमच्या गावातल्या एका झोपडपट्टीत मी जन्मलो होतो आणि जे काही आज सामाजिक प्रश्न आपण आपल्या समाजामध्ये बघत असतो ते सगळे सामाजिक प्रश्न मी माझ्या घरामध्ये बघितलेले होते. स्वतः मी ते भोगलेले होते. तुम्ही डोमेस्टिक व्हायलन्स म्हणा, कौटुंबिक हिंसाचार, तो मी माझ्या घरामध्ये बघितला होता. तुम्ही बालविवाह म्हणा, तो मी माझ्या घरामध्ये बघितला होता. म्हणजे माझा नव्हता झाला, माझ्या बहिणीचा झाला होता, तर तो बालविवाह मी बघितलेला होता. हुंड्याची पद्धती ती बघितलेली होती. हुंडा देण्यासाठी एक सावकाराकडून घेतलेलं कर्ज आणि त्या सावकाराकडून होणारं शोषण ते देखील बघितलेलं होतं. बहुपत्नीत्वाची पद्धत बघितलेली होती. तर कोणी म्हणत असेल की आई ही माणसाची सगळ्यात मोठी श्रीमंती असते, तर मी असं म्हणेन की भारतातल्या सगळ्यात श्रीमंत लोकांपैकी मी एक आहे, कारण माझ्याकडे 3 होत्या. आमच्या घरामध्ये गरिबी बघितलेली होती, प्रचंड भयंकर गरिबी बघितली होती. ज्याला आपण आज दारिद्र्य रेषेखालील कुटुंब